पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 538A येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत गुरुवारी पनवेल महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीपूर्वी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्र भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर झालेल्या बैठकीत प्लॉट 538A संदर्भातील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही, प्रशासकीय पातळीवरील समन्वय आणि पुढील दिशा यावर विचारमंथन करण्यात आले। तसेच घरकुल आणि आदिवासी बांधवांना मिळणाऱ्या योजनांचा आढावा घेतला। या बैठकीचे आयोजन आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अप्पर आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आले होते। या बैठकीस महापौर नितीन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रांत अधिकारी पावन चांडक, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर सरचिटणीस रुपेश नागवेकर, सतीश पाटील यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिकचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर रचना अधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत संबंधित विभागांनी आपल्याकडील माहिती सादर केली। कातकरी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे निर्देशही देण्यात आले। या बैठकीमुळे प्लॉट 538A संदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून कातकरी समाजामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। कातकरी समाजामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे।